मी आज तुमच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने अगदी गाजराचा हलवा ही रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात आपण गाजर खिसण्यापासून ते गाजराचा हलवा तयार होण्यापर्यंत 15-20 मिनिटात कसं फास्ट पद्धतीने कसं अगदी साध्या सहज सोप्या पद्धतीने कसं तयार करता येईल ही पद्धत आपण आज पाहणार आहोत आणि घरगुती साहित्यातूनच आपण हा हलवा तयार करणार आहोत। तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया। नमस्कार, मी रुपाली आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर त्याच्यासाठी मी 1 किलो गाजर इथं खिसून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी इथं मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप वितळवून घेतलेलं आहे। आता हलव्यासाठी आपल्याला 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे। आता मी इथं खवा घालणार नाहीये किंवा मिल्क पावडर देखील घालणार नाहीये। ह्याच्यामध्ये मी शाई घालणार आहे। जे आपण रोजचं वापरातलं दूध आहे त्याला जी शाई येते त्याची मी ही शाई एक अर्धा पाऊण वाटी झालेली आहे ती मी काढून घेतलेली आहे। ह्याच्यासाठी मी ह्याच वाटीने मोजून 1-1.5 वाटी साखर घेतलेली आहे ह्या काचेच्या बाउलमध्ये। मी ह्याच्यासाठी थोडेसे एक 15-20 काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि कलर थोडासा येण्यासाठी आपण दूध घालतो त्याच्यामुळे थोडासा कलर फिक्कट होतो हलव्याचा। त्याच्यासाठी मी फूड कलर खायचा असतो तो अर्धा चमचा मी तो कलर घेतलेला आहे, लाल कलर। तर चला आता आपण रेसिपीकडे कृतीकडे वळूया। पहिल्यांदा आपण गॅसवर कढई तापायला ठेवूया। आता कढई तापसपर्यंत ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत। अगदी थोडंसं घालायचं, आपण जे घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याच्यातलं निम्म घालायचं आहे। आता गाजराला मुळात आहे ना थोडंसं पाणी असतं। आता हे गाजर मी अगोदर धुवून थोडेसे त्याच्यावरती ज्या मुळा असतात ते काढून खिसणीने खिसून घेतलेले आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळं आपण दूध घातल्याने ते लवकर आटत नाही आणि हलवा आपला लवकर कोरडा होत नाही। तर आपण काय करायचं, लवकर शिजण्यासाठी आणि झटपट आणि चांगला तयार होण्यासाठी गाजराचा हलवा त्याच्यासाठी आपण ह्याच्यामधलं थोडंसं पाणी आहे ना हाताने पिळून पिळून आपण ह्या कढईमध्ये घालणार आहोत गाजर। असंच थोडं थोडं करून आपण पिळून घ्यायचंय पाणी त्यातलं। त्याच्यामुळे काय होतं, आपलं गाजर लवकर परतल्या पण जातं आणि शिजत पण लवकर। आता आपण हे करपेल म्हणून थोडंसं हलवून घेऊया आणि गॅस बारीक करूया। आपली कढई चांगली तापलेली आहे। आता हे बाकीचे पण गाजर आपण असंच पाणी पिळून थोडं थोडं करून घालून घेणार आहोत। साधारण आपल्या इथं एवढ्या गाजरातून एवढं एक अर्धी वाटी तरी गाजराचं पाणी निघालेलं आहे। आता आपण हे ह्यात घालणार नाही, आपण ह्याच्यात फक्त दूध ऍड करणार आहोत। आता आपण हे हलवून घेत राहायचे सतत। एक आपल्याला 2 ते 3 मिनिटं तरी ह्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, आपण गाजर कढईत टाकल्यानंतर ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे।
बदललेला आहे। याचा अर्थ आपलं गाजर थोडेसे आपल्याला खूप नाही परतायचे, थोडेसे परतले तरी व्यवस्थित होतो हलवा। आता आपण ह्याच्यामध्ये जे 1 वाटी दूध घेतलेलं आहे ते घालणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवली होती, मी शाई घेतलेली आहे, ती शाई आपण घालणार आहोत। आता काय होतं, साखरेला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये साखर देखील लगेच घालणार आहोत। आपण शाई ह्याच्यासाठी घातली की आपल्याला खवा घालण्याची देखील गरज नाही आणि मिल्क पावडर देखील घालण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा खूप छान आणि टेस्टी हलवा होतो। आता आपण ह्याच्यामध्ये, जर तुम्हाला किती गोड लागते त्याच्यानुसार घाला साखर। आता मी इथं 1.5 वाटी घेतलेली आहे साखर। तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही 1 वाटी देखील घालू शकता। आता आपण हे सगळं एकत्र हलवून घेऊया, एकत्र करूया हे परत। साखर घातल्यामुळे काय होतं की पाणी सुटतं। तुम्ही पाहू शकता, ह्याला पाणी सुटलेलं आहे। साखर आणि दूध आणि शाई टाकल्यामुळं आणि हे पूर्ण एकत्र केल्यामुळे ह्याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यातच ह्याला शिजवणार आहोत। तर ह्याचा पूर्ण कलर एकसारखा आणि व्यवस्थित छान येण्यासाठी आपण आता ह्याच्यामध्ये आहे ना, जो मी कलर घेतलेला आहे तो कलर घालत आहे। त्याच्यानंतर जे काजू घेतले होते ते पण घालणार आहोत। काजूमुळे काय होतं, ते काजू त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजतात आणि टेस्ट छान येते। तूप फक्त आपण राहिलंय ते आपण शेवट घालणार आहोत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करायचंय। कलर आपण आत्ताच का टाकतो की आता कसं त्याला पाणी सुटलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते पूर्ण वितळून जातं, मग कलर एकसारखा येतो। आपण हे पूर्ण सगळं आहे ना साहित्य आणि ही कृती आपण पूर्ण मोठ्या गॅसवरच करत आहोत। अगदी 15 मिनिटात आपला हलवा तयार होतो। 1 किलो गाजरासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे। 1.5 वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे। आता फक्त आपल्याला थोडंसं ह्याला शिजून द्यायचंय। पाणी आटलं की आपलं हे बरोबर शिजलं जातं, त्यासाठी आपल्याला हलवत राहायचंय। तुम्हाला दिसत असेल आपल्याला कलर किती छान आलेला आहे आणि जसं जसं हलवा आपला शिजत जातो, तयार होत जातो, पाणी पूर्ण त्यातलं सुकत जातं, तसं तसं ह्याला कलर अजून छान येतो। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी आपलं थोडंच राहिलेलं आहे, मग आता आपण हे राहिलेलं तूप आहे ना ते देखील घालणार आहोत। ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या हलव्याला एक छान चमक येते। आता आपण ह्याच्यात राहिलेलं तूप देखील घातलेलं आहे।
आता त्याच्यामुळे काय होतं, एक छान कलर येतो ह्याला. आपण जेवढं तूप जास्त घालू ना तेवढा हलवा आपला अधिक चवदार लागतो. पण प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, कोणाला जास्त आवडतो कोणाला कमी. तुम्ही पाहू शकता, आपण तूप घातल्यामुळे किती छान कलर आलेला आहे त्याला. एक चमक येते तूप घातल्यामुळे. आता आपल्याला थोडस अजून 1-2 मिनिटं परतायचंय. पूर्णपणे कोरडा झाला की काढून घेऊया. थोडस पाणी वाटतंय त्याच्यामध्ये. जेवढा आपण जास्त परतो ना तेवढा हलवा आपला अधिक जास्त दिवस टिकतो. त्याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्याला कोरडा करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामधलं पूर्ण पाणी देखील सुकलेलं आहे. आता आपला हलवा तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे ना. मी एका काचेच्या बाउल मध्ये घेऊन तुम्हाला दाखवत आहे कसा दिसतोय ते. मी काढून दाखवते कसं झालंय ते. तुम्ही पाहू शकता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवत आहे कसा दिसत आहे. छान दिसत आहे ना. नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.